चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाडा घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे. सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला, जो सल्ला आपल्या सर्वांसाठी ठरू शकतो या ठिकाणी खूप खूप फायदेशीर. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपल्या सर्वांना आता 31 जुलैपर्यंत 100% थांबवायची आहे या ठिकाणी कांद्याची विक्री. तर या ठिकाणी आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे भविष्यात आपला 100% होणार आहे या ठिकाणी फायदा. पण इथं प्रश्न तर उत्पन्न हा झालाय की अखेर आपण सर्वांनी 31 जुलैपर्यंत कांद्याची विक्री ही का थांबवायला पाहिजे? जर आपण सर्वांनी असं केलं तर याच्यामुळे भविष्यात आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा? चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल त्या सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मनापासून कळकळीची विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी आता 31 जुलैपर्यंत 100% थांबवायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री. जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपल्याला भविष्यात होणार आहे या ठिकाणी 100% फायदा. पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर 31 जुलैपर्यंत आपण सर्वांनी कांद्याची विक्री का थांबवायला हवी? जर 31 जुलैपर्यंत आपण सर्वांनी समजा कांद्याची विक्री थांबवली तर कशा पद्धतीनं होऊ शकतो आपल्या सर्वांना या ठिकाणी भविष्यात फायदा? चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊया. जर सध्या या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी किती आहे बरं? तर या ठिकाणी आपण बघितलं तर कांद्याची दरपातळी ही कधी सुधारत आहे तर कधी त्या ठिकाणी त्यात मंदी येत आहे. फक्त 50-100 रुपयांचा खेळ आहे. जर आपण A1 क्वालिटीचा कांदा बघितला तर तो कांदा आजच्या कंडिशनला 2200 रुपये प्रति क्विंटल पासून 2600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी 31 जुलैपर्यंत कांद्याची विक्री का करायची नाही? समजा 31 जुलैपर्यंत आपण सर्वांनी कांदा विकला नाही तर आपला भविष्यात कसा फायदा होऊ शकतो तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता समजावून. जर इथं आपण बघितलं तर सध्याची दरपातळी किती बाबा या ठिकाणी आहे 2200 रुपये प्रति क्विंटल पासून 2600. जर इथून पुढचा विचार केला तर कांद्याची दरपातळी कशी राहणार आहे प्रथम समजून घ्या. जर इथून पुढचा विचार केला तर तुम्हाला सांगतो हमखास कांद्याचा बाजारभाव सप्टेंबर महिन्यात 4500 ते 5000 पर्यंत पोहोचणार आहे. याच्या मागची जी महत्त्वाची कारणे ती कोणती आहेत? तर बघा मित्रांनो, अर्ली खरीपचा जो कांदा आहे तो दक्षिणेतून जास्त येणार नाहीये. त्याच्यामुळं जो अर्ली खरीपचा कांदा येतो तर त्याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव हा या ठिकाणी स्थिर राहतो तसं काही यंदा होताना दिसत नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं ही लक्षात ठेवावी लागेल की आपलं जे रनिंग इयर आहे तर त्याच्यामध्ये रब्बी हंगामातील कांदा उत्पादन घटले ते आता आपल्याला दिसून येत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेतकरी मित्र फार घाईमध्ये यंदा नाहीये, ते कांदा विक्री करण्याच्या तयारीत सुद्धा दिसत नाहीये. त्याचबरोबर कांदा खरेदीसाठी मात्र स्पर्धा चालू आहे व्यापाऱ्यांमध्ये, मोदी सरकारमध्ये. आणि त्याचबरोबर कांदा निर्यात जी व्हायली त्याच्यासाठी सुद्धा व्यापारी फार घाई गडबडीमध्ये आहेत कांदा या ठिकाणी खरेदी करण्यासाठी. आणि मुख्य गोष्ट लक्षात घ्या की कांद्याची मागणी ही वाढतच जाणार आहे पण पुरवठा मात्र घटतच जाणार आहे. मग मला सांगा, एखादा असं प्रोडक्ट आहे की ज्याची मागणी ही वाढत जाणार आहे आणि पुरवठा घटत जाणार आहे, तर मग त्याचा दर हा वाढणार की घटणार? या ठिकाणी जर बघितलं तर अर्थातच कांद्याचा बाजारभाव 100% वाढणार. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर घाई गडबडीत 31 जुलैपर्यंत कांदा विक्री नाही केली तर आपल्याला भविष्यात फायदा होणार आहे. कारण तुम्हाला सांगतो 31 जुलैपर्यंतच कांद्याचा बाजारभाव जास्त प्रमाणात वाढताना दिसणार नाही. पण जसं या ठिकाणी आपण 1 ऑगस्टच्या नंतर बाजाराला बघत आहोत
तर 1 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरामध्ये प्रचंड तेजी या ठिकाणी सुरू होणार आहे. ही तेजी ऑगस्टचा एंड ₹3,500 प्रति क्विंटलपर्यंत आणि सप्टेंबरचा शेवट 4,500 ते 5,000 पर्यंत करताना दिसत आहे. यामुळे जर आज आपण 31 जुलैपर्यंतच कांदा विक्री करून टाकली, तर या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला हकनाक जवळपास ₹1,500 ते ₹2,000 प्रति क्विंटलचा फटका या ठिकाणी बसू शकतो. जर 31 जुलैपर्यंत कांदा विक्री न करता भविष्यात केली, तर आपल्याला काय होईल 1,500 ते 2,000चा फायदा होईल. यामुळे 31 जुलैपर्यंत कांद्याचे बाजारभाव थोडेसे आपल्याला स्थिर दिसतील. पण 1 ऑगस्ट नंतर मात्र कांद्याच्या बाजारभावात जोरदार, जबरदस्त आणि दमदार तेजी दिसणार आहे आणि या तेजीत भाव पाचाराला गवसणी घालणार आहे. त्यामुळं घाई गडबडीत 31 जुलैपर्यंत कांदा विक्री करू नका. थांबा आणि त्या ठिकाणी थांबून विक्री करा. तुम्हाला 100% 1,500 ते 2,000चा फायदा या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मित्रात इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा व्यक्त करतो. मनापासून खूप खूप आभार.